नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज़ भारत में। 7वें वेतन को मंजूरी मिलने के बावजूद छठा वेतन भी पूरा नहीं दिया जा रहा है, जिसके चलते उल्लासनगर कृषि उत्पन्न बाजार समिति के कर्मचारियों ने कार्यालय के बाहर काम बंद आंदोलन किया। कर्मचारियों का कहना है कि जब तक उन्हें पूरा छठा वेतन और 7वां वेतन लागू नहीं किया जाता, तब तक ये काम बंद आंदोलन वापस नहीं लिया जाएगा। इस आंदोलन को खुला समर्थन देने और कर्मचारियों के पक्ष में खड़े रहने के लिए भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे ने भी 7वें वेतन के संदर्भ में अपनी भूमिका स्पष्ट की। काम बंद आंदोलन पर प्रतिक्रिया देते हुए बाजार समिति की सभापति उज्जवल देशमुख ने कहा कि कल निदेशक मंडल की एक बैठक आयोजित की गई है, जिसमें कर्मचारियों की मांगों पर विचार किया जाएगा। साथ ही उन्होंने कर्मचारियों से फिलहाल आंदोलन वापस लेने की अपील भी की है। सर्व कर्मचारी जवळजवळ 20 कर्मचारी काम करतो समितीमध्ये। आम्हाला प्रशासक काळात 6वा वेतन 6.80चं वेतन मिळाला। नंतर हे जी चालू कमिटी आली त्यांनी 20% वाढवून दिला, पण आम्ही वारंवार तोंडी लेखी अर्ज करून वरिष्ठाकडे डायरेक्टरकडे पण आजपर्यंत आम्हाला न्याय काय मिळाला नाही। शेवटी आज आम्ही 21/8/2000 पासून उपोषणाचा हत्यार उपसला, पण आम्हाला आजपर्यंत न्याय नाही मिळाला। मागे 2/7/2025 रोजी आम्ही असं तोंडी निवेदन दिलं, लेखी निवेदन दिलं का आम्हाला जवळजवळ तुम्ही जे कर्मचारी रिटायर झालेत त्यांच्या हिश्श्याचे कमीत कमी 1,60,000 आपल्या पगारात बचत होतात, ते आमच्या पदरात द्या। पण त्याची पण दखल घेतली नाही। पण आज आमची अशी मागणी आहे, सर्व शासनाप्रमाणे 7वा वेतन लागू आहे, पण कमिटीने आम्हाला 6वा वेतन पूर्ण दिला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे। आता तुम्ही हा जो काम बंद नाही, आम्हाला जर न्याय मिळाला तर आम्ही स्थगित करू, न्याय नाही मिळाला तर आमची चालू राहील। याचा आतापर्यंत आम्हाला माननीय सभापती साहेब व संचालक वारे साहेब, उपसभापती मदन कडव साहेब, दुसरे व्यापारी राजानी साहेब, या लोकांनी आजच भेट दिली आणि काल पण आमच्याशी बोलणं झालं, पण आमच्याकडनं काही तोडगा निघाला नाही, त्यांच्याकडनं तोडगा निघाला। आम्ही त्यांना बोललो आम्हाला लेखी स्वरूपात द्या तुम्ही, मग आम्ही संप माग घेतो, पण ते लेखी द्यायला तयार नाही। मग आम्ही संपावर ठाम राहिलो। आता शासनाप्रमाणे 7वं वेतन लागू आहे, कमीत कमी 6वं वेतन तर द्या आम्हाला। 6.120 चालू आहे आणि 6वा वेतन हा 231% चालू आहे। 6व्या वेतनचा 231% आम्हाला फरक वेतन मिळावा, ही महागाई भत्ता मिळावा, हीच आमची सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे। न दिल्यास आमचं आज महागाईची एवढी झळ पडते, आमच्या मुलांची लग्न आम्ही करू शकत नाही, मुलांचे शिक्षण करू शकत नाही। आता मी स्वतः 6 महिन्यात रिटायरमेंट होणार आहे, आमचे बाकीचे 2 वर्षात रिटायरमेंट होणार, कोणी 1.5 वर्षात होणार आहे, पण आजपर्यंत आम्हाला न्याय मिळतच नाही। न्याय मिळवण्यासाठी आम्ही हा संपाचा हत्यार उघडलाय। काल उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन केलंय, त्या काम बंद आंदोलनासाठी त्यांनी ज्या मागण्या त्यांच्या लेखी स्वरूपात केल्यात, त्या मागण्यांसाठी आमची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची उद्या सभा आयोजित केली आहे। त्या सभेमध्ये आम्ही निर्णय घेऊन योग्य ते मार्ग काढू आणि तुर्तास त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही संप तुर्तास स्थगिती करावी आणि तुमच्या मागणीचा आम्ही पॉझिटिव्ह विचार करतोय। उल्लासनगर से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।